मोहन साहेब, हा नाश्तेवाला कुठे गेला? तुम्हाला माहितच नाही काय? अरे नाश्तेवाल्याच्या इथं लग्न आहे म्हणून तर बना त्याचं वाला 5-6 दिवसापासून. त्या दिवशी तर दिसले हो तुम्ही मला मांडवात, आणि तुम्हीच मला विचारू राहिले काय? का कुठं गेला, काय गेला? मजा घेऊ राहिले का आमची वाली? बरं, दुसरा कुठे आहे आता नाश्तेवाला? दुसरा डायरेक्ट आता आपल्या बस स्टॉपवर. काय काय म्हणते रे आता मोहन? तात्या साहेबाची तब्येत? आता येता येता भेटून राहिलो होतो मी त्याला, तर त्याच्या घराचा दरवाजा लागला होता. तर मी म्हटलं जाऊ द्या, आता झोपले असं नाही. भेट घ्या लागन त्याची. किती दिवस झाले आता. चल मोहन, येतो मी जरासं त्याला भेटून. कसा आहे, लय दिवस झाली त्याची काही भेटगुट नाही आहे. वावरा गिवरा देते तर भेटगुट होती त्याची वाली. हा जा या पाहून, तब्येत जरा जास्तच खराब आहे वाटते त्याची वाली. तुम्ही चालले का हो माणिकराव? हा, चलता का तुम्ही? चला चल शांत. मला भेटायचंच होतं त्याला, लय दिवस झाले काही भेटगुट नाही आहे. चला येऊ मग आपण. तब्येत जास्त आहे का रे मोहन? तब्येत जास्त आहे वाटते असं वाटवायला मला, कारण त्या आयुर्वेदिक औषधाने काही कमी पडलं नाही असं मी कानावर काल ऐकलं. मेलघाटात गेलते तुम्ही, तर ते पहाडीवाले बाबा पत्ता काऊन नाही घेतलं मग तुम्ही आयुर्वेदिक औषध? ते स्पेशल आहे ना. त्याच्याच पत्ता घेतलं ना, त्याच्याच पत्ता घेतलं. ते तर म्हणे काय तुम्ही इथं थांबून जा म्हणे, इथं भरती होऊन जा म्हणे. म्हणजे कसं आमचं लक्ष राहते म्हणे, काही कमी जास्त झालं तर. आणि खाण्यापिण्याचा फरक पडत असते म्हणे. तर तात्या म्हणे बाबा मी तर नाही राहत म्हणे मच्छरात, तुम्ही गोळ्या घेऊन द्या म्हणे, मी घरीच राहतो म्हणे. मला काही इकडे जमत नाही म्हणे. त्याच्यानं मग ते त्यानं औषधच दिलं आहे. काय होत होतं, राहिलं असतं तर. चलता का मग? येऊ भेट घेऊन तात्याची. चला, तेच म्हणून राहिलो होतो मी तुम्हाला. काही समजून नाही राहिलं पाटील भाऊजी, काय करावं काय नाही. ते पण अधिक झालं त्याचं रातभरापासून चालू, आणि ते आयुर्वेदिक औषध दिली त्याने काही कमी नाही पडू राहिलं, उलट वाढलं म्हणते. अधिक सांगा, पूर्ण अशक्तपणा आला त्याच्यात. बसू नाही शकू राहिले ते, त्रास उरायला त्याले. तर आले का झोपूनच राहिले ते. अरे गोष्टी कमी कर त्याच्यासोबत, तिथं जाय चहा मांडू, चहा पोहे कर त्याच्यासाठी. जाय थांबा, चहा मांडून पोहे करतो तुमच्यासाठी. अरे नाही वहिनी, आता काही चाय आणि पोहे करू नका. नाश्ता आणि चाय घरूनच घेऊन आलो आम्ही. तुम्ही इथं आम्हाला चाय नाश्ता देता आणि मग काय आम्हाला भूक नाही लागत. मग तो डब्बा तसाच राहते ना आमचावाला खायचा. नाही सगळंच केलंय आम्ही. चला येतो मग तात्या. थांबा ना, 5 मिनिटं थांबा फक्त. येऊन राहिलो मी, थांबा 5 मिनिटं. अरे काय तवाचे 5 मिनिटं करू राहिले, आणि 1 घंटा होऊ राहिले. तुम्ही संडासले गेले, अधिक आले नाही. अरे काहीच आराम नाही पडला ना, काहीच आराम नाही पडला त्या गोयाईनं. काहीच आराम नाही पडला त्या गोयाईनं. दवाखान्यातच जा लागन, त्याच्याशिवाय काही जमन नाही ते. पहिले तरी बसता येत जाय, मला चालता येत जाय. आता काहीच नाही, एवढा अशक्तपणा आला मग अंगात. नमस्कार नमस्कार तात्या. नमस्कार अशोक काका. जाय अंदर जाय, चहा मांड सगळ्यासाठी आणि नाश्त्याला कर. अरे नाही, आता काहीच करायला नको लावू. आम्ही फक्त त्याला भेट द्यायला आलो. काय म्हणते आता तब्येत? तब्येतीचं काय विचारता, पहिले तरी कमी होतं, आता हे आयुर्वेदिक घेतली तर जास्त झालं. काही गरम मसाल्याचं तर नाही खाल्लं ना, कारण त्यांना जास्त होते. जे त्यानं सांगितलं ते पत्ते पाळा लागते, त्याच्यानंतरच आराम पडते. अरे नाही ना दौलतराव, अरे काहीच नाही घेतलं असं. हे पाहून घ्या, ताक पिणं चालू आहे आणि खिचडी खाणं चालू आहे. तिखट गिकट काहीच खाणं चालू नाही आहे. त्याच्यात माझी भूकही नाही चालली, आणि त्याच्यात एवढ्या डाव जा लागू राहिला मला लय अशक्तपणा येऊ राहिला अंगात. आता तुम्ही 2 मिनिटं याच्या अगोदर हे पाटील साहेबाला विचारून घ्या तुम्ही, का किती घंट्यासाठी मी अंदर होतो म्हणून. अरे 1 घंट्यापासून जे गेले संडासले, तर बस तुम्ही याच्या 2 मिनिटं अगोदर आले ते. पांटेल्यावर सगळे जण तंबाखू खाऊ राहिलो होतो, तर हे माणिकराव म्हणे का तब्येत जरा जास्त झाली म्हणे तात्याची, तर तसंच आलो बा भेटायला तुम्हाला. बरं केलं ना आले, तर मला चांगलं वाटलं थोडंसं. पाय जर का कमी नाही पडलं तर तुला सारखं सांगतो. चांगल्या म्हटलं शहरातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखवून दे, चांगल्या डॉक्टरले. इकडे तिकडे टाइमपास करू नको. रक्त जरा जास्त चाललं म्हणून बोलायचं. एवढी कमजोरी येऊन जाईन अंगात का मग कसं भारी जाईन हे सगळ्या गोष्टी, म्हणून म्हणून राहिलो तुले. आणि शेप चिक्कू अंगूर हे खाय जास्तीत जास्त. डाळिंबाई खाय, शेप चिक्कू अंगूर, फल फ्रूट खाय तू. रक्त कमी नाही झालं पाहिजे. रक्त कमी झालं का पांढऱ्या पेशी कमी होते, आणि मग नवीन बिमारी उत्पन्न होते. म्हणून जेवढं म्हणतो तेवढं करतो. हे जरा म्हटलं अनाज पाणी सध्याचं बंदच करून टाक, आणि फल फ्रूट खाय. आंब्याचा रसगीस बनवून देत जाय जरासा त्याले. आता आंबे आणायला लावतो आणि आंब्याचा रस देतो पहिले ते. चल येतो मग, काळजी घे. काही असलं तर सांगतो मग आम्हाला. कुठं गेले? नारायणराव नाही दिसू राहिले. घरातच आहे, आवाज द्या ना, येते ते. नारायणराव, ओ नारायणराव या हो बाहेर. पहिले येत जाय बाहेर, आता तर येऊनच नाही राहिले नारायणराव बाहेर. काहून, काय झालं असं? तब्येत नाही राहत त्याची बरोबर, तर घरीच राहते. काय करण ते बाहेर येऊन? अरे नमस्कार माणिकराव. अरे बाप रे, आज तर पुरीच्या पुरी टीमच आली. मग पोराला भेटायला आली काय? हा, मग काय करतो आता? चला म्हटलं, नारायणरावची भेटून जाते आणि त्याच्या पोराची भेटून जाते. आता तुम्ही काय येऊन नाही राहिले बाहेर, नाही तर दादा वेळा बाहेर येत जाय. आम्हाला म्हणत जा तुम्ही नाही बाहेर. अरे कमरीच्यानं लय त्रासला आहे मी, कंबर लय दुखते त्याच्याच्यानं होय. चला येतो सरपंच साहेब. चल नारायण येतो रे. हा चहा गीता प्या, नाश्ता करा काही. जाऊ शांती, चाय नाश्ता कर याच्यासाठी. अरे नाही आता काहीच नाही करत. आता उशीर झाला, नंतर कधी करेन. चला येतो तात्या, जरा भाजीपाल्याकडे राऊंड मारा लागते.
पाहिजे जरा आपल्या वावरात बी एखादा चक्कर मार जा. तसे आहेच वसंतरा, पण एखादा चक्कर मारून घे जा. गोळ्या घेता काय? ते आयुर्वेदिक गोळ्या आहे, त्याची एक टक बाकी आहे, देऊ काय? ते गोळ्या पुऱ्याच्या पुऱ्या फेकून दे. माझ्या डोकं खराब झालं ते ना, हीट वाढली माझ्या अंगात, अधिक मला त्रास होत चालला. आता काहीच गोळ्या गिळ्या घेत नाही मी, फक्त ताक पितो ते थंड. हट हट बाजूला हट, जाऊ दे मले. हटा हटा बाबा, लवकर हटा. नवीनच बिमाऱ्या आल्या रे बा, पुरं परेशान करून टाकलं माणसाले. कटला घेऊन कुठं चालले रे आता? कुठं कायले जा लागते? आपलं भाडं गिडं लागलं 5-50 रुपयाचं तर जमलं ना मग. नाहीतरी घरी पडला जायतो, त्याच्यापेक्षा इथं आणून ठेवा, भेटते एखादं भाडं. आता सुदाम काकाले आपण 500 रुपये दिले तर त्याचे 1000 रुपये करा लागन काय? काही ना काही 500 रुपयाचे तर भाडे मारा लागन. कायच्यासाठी घेतले रे पण ते ना? दारूसाठी. कायच्यासाठी घेतले तर दारून वरली. हॅलो, कुठं आहे रे मोहन तू? अरे मी तर पांटेल्यावर आहे, बोला ना काकू, काय म्हणता? आजची तब्येत एकदम खराब झाली अचानकच, कच्च्या कशाच करू राहिले ते? काय बोलू राहिले तुम्ही? बरं 2 मिनिटात पाठव तुम्ही कोणाला. 2 मिनिटात, टेन्शन नका घेऊ तुम्ही. लवकर पाठव. काय झालं मोहनदा? लवकरात लवकर तुम्ही तात्याच्या इथं जा, लवकर. शाहरुख्या सल्ल्याले फोन करा लागन. थांबा लवरायली यायले, ताईले फोन लवरायली, थांबा. लवकर लाव शांते, लवकर लावलंय, त्रास उरायला मले. शांते, अरे काय झालं रे बाबा, काहून याच्याच मागे लागले सगळेच्या सगळे? उतर लवकर सोन्या. तात्या लेलेचं घर हेच होय ना? अरे चल ना रे बाबा आंध्र, कायले फालतूचे नाटकं करू आला. सोन्या, जसं 1 2 3 म्हणून पटकन झटक्यानं उचलतो. 1 2 3. अरे कुठं निवड आला त्याले? अरे ओ हराम खोरा हो, अरे कुठं निवड राहिले त्याले? अरे कुठं निवड राहिले तुम्ही? मा नवऱ्याला नेऊन कुठं राहिले? चेत्या, डायरेक्ट गोडबोले डॉक्टरच्या घरी गे. त्या कायले यायले फोन केला, तुला समजलं नाही काय? अरे मी यायले नाही, मी मोहनले फोन केला, ते म्हणे पाठवतो म्हणे कोणाला तरी, आणि ह्या दोघांना पाठवलं ते ना. अरे काय सारखे सुद्धा पोट्टे आहे का हे? त्या लक्षात नाही आलं काय किती हरामखोर पोट्टे आहे हे? त्या दोघांच्या ना तात्याले मुळव्या तुम्हाला, एवढं लक्षात ठेव तू. त्या टेन्शनच्या न काही लावून राहिले का कुकडे? हॅलो, कुठं आहे तुम्ही नामदेव बापू? बोला ना, इथंच होतो. लवकरात लवकर तुम्ही घरी या. ह्या सोन्यानं चेत्यानं कटलात भरून तात्याला कुठं नेलं काय माहित. चौका करू 50चा. बरं. दिलीप भाऊ, अरविंदराव, लवकरात लवकर चला. या सोन्यान चेत्यानं तात्याले कटल्यात भरून कुठेतरी नेलं म्हणते. अरे चला लवकर चला. कोणत्या साईडनं गेले ते तर सांगा. सारखेच निघाले ते, कुठे गेले काय गेले काहीच नाही सांगितलं. मेन रस्त्यावरच असन ते. चल नामदेव बापू, कटल्यात भरून घेऊन गेले ते तात्याले, कुठं नेलं काय नेलं काही सांगितलं नाही. वहिनी, तुम्ही बुलेटची चावी द्या आणून. इकडेच गेले ना ते? हा, सारखेच गेले. माझ्यासोबत बोलायचंही नाही तुम्ही, पाहायचंही नाही माझ्याकडे, बिलकुल नाही म्हणजे नाही. अरे तर कोण बोलू राहिलं तुमच्यासोबत? तुम्हीच तर बोलू राहिले आमच्यासोबत. उतरो चेत्या, लवकर उतरो. चल अंदर घेऊन चल लवकर. डॉक्टर साहेब अर्जंट या लवकर इकडे. आराम खोराय हो, कटल्यात आणलं मला तुम्ही. अरे नाही तर काय तुम्हाला काय हेलिकॉप्टर मध्ये आणायचं होतं काय मग? बिलकुल बोलायचं नाही माझ्यासोबत, बिलकुल बोलायचं नाही. तुम्हीच तर बोलू राहिले आमच्यासोबत, आम्ही काय बोलू राहिलो तुमच्यासोबत? तुम्ही मला इथं आणलंच कसं? तुम्ही माझ्या अंगाला हात लावलाच कसा? हे फालतूचे तुमचे नाटकबाजा बंद करा आता इथं. ओ गोडबोले डॉक्टर, या इकडे या. अरे बापरे, कसाच वाटवायला. अरे बापरे, काय झालं रे चिल्लावर आला? अरे बापरे, काय झालं सरपंच साहेबाले? अरे तुम्ही बोलावा ना, डॉक्टर साहेबाले तर बोलावा. अहो यावं इकडे, सरपंच साहेबाले बा काय झालं तर? अरे काय झालं सरपंच साहेब तुम्हाला? जाय लवकर, इंजेक्शन घेऊन ये तू. अरे काही माहित नाही गोडबोले साहेब, लय त्रास उरायला कालपासून. मला तर वाटलं मी जातो, मला लय चक्कर येऊ आलं, लय कमजोरी वाटवली मागात. लय परेशान झालो मी, लय परेशान झालो. त्या औषधीनं काही कमी नाही पडलं काय जे लिहून दिली होती तुम्हाला? काहीच आराम नव्हता, जास्त झालं होतं म्हणून ते 5 पाळी म्हणून बाबा आयुर्वेदिकवाले त्याच्यापाशी गेलो होतो. त्यानं काहीच नाही झालं, लय जास्त झालं, लय परेशान आहे मी. याच्या खात काहीच नाही, संडासले जास्त जातो, रक्ताला जाते. हे घ्या इंजेक्शन. थांब जा, दंडात देऊ राहिलो इंजेक्शन. बरं झाले लवकर आले तुम्ही. तुम्हाला सांगितलं होतं ना, एक तर हे चालू द्या मेडिकलचं, नाही तर आयुर्वेदिक चालू द्या. तुम्ही आयुर्वेदिकवाल्यापाशी कायला गेले, जास्त करून घेतलं फालतू. आता जर काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग मावर नाव यायला बरं होत होतं. तर कुठं केलं तर गोडबोले डॉक्टरनं दिलं औषध लिहून, त्यानं झालं सगळं. तुम्ही फवारायचं आणि केमिकलचं खाऊ राहिलं, ते आयुर्वेदिक काम करते का तुमच्या अंगावर? काही तर विचार करा. एखाद्याला मानलंच त्याला मानलं, सगळ्याला थोडी मानते आयुर्वेदिक. बरं वाटू राहिलं का आता? थोडंसं कमी वाटू राहिलं गोडबोले डॉक्टर, बाकी जसं आहे तसंच वाटू राहिलं. मला चांगला डॉक्टर सांगा तुम्ही, चांगला डॉक्टर सांगा. दूर पर्यंत दिसून नाही राहिले रे, कुठं गेले तर हे घेऊन. थांब या सायकलवाल्याला विचारतो मी. आप्पाजी, अरे इकडून कोणी कटला घेऊन गेलं काय? 2 जण? हा सारखेच गेले, सरपंच साहेब होते त्या कटल्यात. नामदेवराव, तात्याला घेऊन इकडेच गेले ते 2 जण. तुम्ही एक काम करा, 2 जण
अर्जंटमध्ये सुपर स्पेशलिस्टमध्ये घेऊन जा यायले आता. अरे आम्ही आताच तर त्याला कटल्यात आणलं, आता सुपर स्पेशालिस्ट मध्ये का कटल्यात घेऊन जाऊ का एवढ्या उन्हीतनी? आता मी गाडीत घेऊन जात होतो, पण तिथं बी पेशंट बसले आहे. हे बी माझी लय वेळची वाट पाहू राहिले, म्हणून मला जास्त लागन सरकारी दवाखान्यात. तर तुम्ही कसंही करा आणि यायला घेऊन जा. मी फोन करतो तिच्या डॉक्टरले, सगळं सांगून देतो. जा लवकर घेऊन. आता कसं करतं रे सोन्या? आपल्याला तर कार बी नाही चालवता येत. आराम खोराय हो, मला जर आता तुम्ही कटल्यात नेलं तर पाहून घे जा. अरे तुम्हाला जर आता कटल्यात नाही नेलं तर बस सगळे जण पाहिले तुम्हाला येईन. आता तुम्ही काही कोणाला पाहून नाही घेऊ शकत. शेत्या कटलाच घ्या लागेल आपल्याला आता, कारण कसं आहे तात्याला अर्जंटमध्ये भरती करायला सांगितलं. पकड, मी इकडून पकडतो, तू तिकडून पकड. चल लवकर. आरामानं घेजो त्याला वरतं, लागत नाही तर त्याच्या डोक्याले. बसला ना तू? हा चल जाऊ दे लवकर. जाऊ दे, स्पीडनं चालो. हनुमान गेरे टाक. अरे हा कटला होय ना, याले कुठं हनुमान गेर आहे? आराम खोराय हो, आरामानं चालवा ना. मला त्रास उर आला इकडे, कटल्यातच घेऊन नेऊ राहिले मले. तुम्ही शांत राहा आता, तुम्हाला डायरेक्ट सुपर स्पेशलिस्ट मध्ये भरतीच करतो आता. शांत राहा तुम्ही. तुमच्याच्या ना उन्हीतानीचा झाला गुराला एवढ्या दूर, ते बी कटल्यानं का निवू राहिले मला तिकडे. किडण्या काढाले काढसान का माझ्या किडण्या? अरे तुमच्या किडण्या काढून काय करू आता? कोण घेते त्या इकत? झाल्या खतम झाल्या तुमच्या किडण्या. म्हणजे याचा अर्थ चांगला असतो तर काढलेच असते. थांबा रे तुम्ही, चुपचाप राहा बरं. शांत राहा 2 मिनिटं, डोकं नका खराब करू. हे दोघं आत्ताच घेऊन गेले कटल्यानं सुपर स्पेशलिस्ट मध्ये. मी डॉक्टर सोबत बोललो आहे, लवकरात लवकर तुम्ही जा. तुम्ही कोणत्या गाडीनं आले? आम्ही 2 व्हीलरनं आलो. आम्ही 2 व्हीलरनं चालू. एक काम करा, आपली कार न्या आणि लवकरात लवकर जा तुम्ही त्या रस्त्यानं. कारण तात्याला कमी जास्त काही होऊ शकते, धक्का लागू शकते. कारण त्यानं कटल्यातच नेलं आणि त्याचा कटला चालू ना, तुम्हाला माहीत आहे. लवकरात लवकर घेऊन जा. अरे पण आम्हाला कार नाही चालवता येत ना. मला चालवता येते. तिथून लवकर कार घेऊन जा. अरे तुम्ही कायलेच मोहनले फोन लावला? अरे आम्हाला फोन करायचा होता, आम्ही येऊन जात होतो 2 मिनिटात. वरचा नंबर मोहनचाच होता म्हणून मोहनले फोन लावला आणि त्याने ह्या 2 भामटाईले पाठवलं. टेन्शन नका घेऊ, सापडून जाते ते. टेन्शन नका घेऊ. त्याला कटल्यातच नेलं आणि त्याला धक्काबुक्की झाली, काही कमी जास्त झालं म्हणजे मग. स्पीडनं चालो रे, स्पीडनं चालो. ते पाय दिसून राहिले. चालो स्पीडनं. थांबा रे, ओय, अरे थांबा रे. काय कुत्रा इथं नाही दिसू राहिलं रस्त्यानं. कोणत्या रस्त्यानं गेले रे भाऊ हे, आणि कुठं गेले? फोन लावा बरं देवानंद भाऊ. हॅलो देवानंद भाऊ. हा हे सुपर स्पेशलिस्टले चाललो आम्ही. हा त्या रस्त्याने दिसले, आम्हाला दिसले ते. हा लवकर या. चला सुपर स्पेशलिस्टच्या रस्त्यानं टाका. अरे थांबा रे. काय स्पीडनं रिक्षा चालू राहिला तो चेत्या, आपली गाडी मागं टाकून दिली. अरे थांबा रे. शाहरुख या सोमरून डायरेक्ट आडवी टाक. जरा पटकन आणि घ्या तात्याला काय आपल्या गाडीच्या अंदर. तुला इतक्या वेळेच्या आवाज देऊ राहिलो. थांब रे. हा चालला तू. लवकर यायले गाडीत घे पहिले शाहरुख काका, आणि लवकर सुपर स्पेशलिस्ट मध्ये घेऊन जाय. त्याला लय त्रास उरायला, काही होऊ शकते त्याच्यासोबत. अरे उतरा रे अधिक. पकड तिकडून, मी इकडून पकडतो. लय वाके करत आणलं रे यायनं. अरे बापा लय त्रास उरायला मले. लवकर घेऊन चला. शांता आजीले सांगून देतो रे चेत्या का सुपर स्पेशलिस्ट मध्ये नेलं म्हणा. घे कटला पलटो घराकडे, आपण गाडीनं चाललं जाऊ. आराम खोराय हो, कटल्यानं नेत असते कोणाले. काही कमी जास्त झालं असतं त्याच्या जीवाले म्हणजे रे. मग आम्हाला काय कार चालवता येते काय? दुसऱ्या कोणाले सोबत घेऊन जा लागत होतं, कटल्यानं घेऊन चालले. काही कमी जास्त झालं म्हणजे. कुकडे गेले ते सारखेच गेले काय? सारखेच गेले ते. चल लवकर कटला पलटो, गाडीनं जाऊ आपण.